श्यामची आई रात्र 20वी. सात्विक प्रेमाची भूक. काय सुरुवात करूया ना रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमवावा तर त्याचे त्यांना वाईट वाटते. गोविंदा म्हणाला. इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी तर मी सांगतोय. वेडे आहेत लोक. श्याम म्हणाला. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हालाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले असे होईल. ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य आणि अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल? भिकाने विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यामध्ये आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्याला उत्सुक असतात. गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातारबाबा. या इकडे बसा. राम म्हणाला. इकडेच बरे आहे, असा येथे बसतो. ते म्हातारबाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता. राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयगम मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तिथे इंग्रजी शिकायला ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले. 1-2 इयत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते. दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस आहे. दापोलीला खूप मोठी मोठी मैदाने आहेत. एकेकाळी तेथे इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असंही म्हणतात. या कॅम्प नंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली कापदापोली असेही म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यामध्ये इतर महाराष्ट्रामध्ये आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रामध्ये पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने हे आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रामध्ये फिरकत नव्हते, परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितले होते. परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यामध्ये जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती. परंतु याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस, याच तालुक्यामध्ये स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच जे सांगणारे, केसरीचे संपादक, गीता रहस्यचे करते लोकमान्य टिळक यांचं गाव. त्याप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत. उन्हाळ्यामध्ये लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंड्या झुंबरासारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनरींची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यामध्ये गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेमध्ये मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायाने मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता, परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार रविवार घरी येऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघायचो व दिवे लागेपर्यंत घरी पोहोचायचो. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासामध्ये घालवायचा व सोमवारी पहाटे उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीमध्ये शाळेत जायचे.
एका शनिवारी मी असाच घरी जायला निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न आणि दुःखी होतो. जणू मला जगामध्ये कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासून ही वृत्ती होती. कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगामध्ये. हा विचार मनात घेऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे, पण एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गतीत व्हावे असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू, कुणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनामध्ये लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम याचा मी भुकेलेला होतो. जणू या दोन वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचा जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. ते प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे. ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानामध्ये, फांद्या फांद्यामध्ये, सर्व खोडात आमूलाग्र असा जीवनरस भरलेला असतो. तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे, परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथे शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशी स्थिती होते. दर 8 दिवसांनी घरी जायचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यायचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहायचे व घरी जायचे. त्या वयामध्ये मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेलो होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यामध्ये परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता, प्रखर उन्हामध्ये वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल, मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयामध्ये बालपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनामध्ये कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेमध्ये कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेमध्ये जंगल आहे. करंजनी गावाच्या जवळ वाटेमध्ये एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागली. मी रामराम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघ बीक तर नाही येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षाचा होतो, फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून मी विहिरीमध्ये उतरून पाणी प्यालो. ही घोड विहीर होती, म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होता. जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत होतो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लावून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाची दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटाने चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची. मी अंगणामध्ये दिसताच अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले व मला बिलगले. मी घरामध्ये गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवत नाही. जणू गळून गेल्यासारखे वाटत होते. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीला यायचे. आई म्हणाली, आई मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन असे म्हणून मी आईला बिलगलो आणि रडू लागलो. आईलाही रडू आले आणि भावनांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडत पाणी घे आणि पाय धु. थोडे तेल लावते, मग वर कडत पाणी घे असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती. मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थितीच अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले आणि चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा गोष्ट सांग ना, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होते.
इतक्यात वडील बाहेरून आले. ते कुठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काहीच बोलले नाहीत. बाहेर पाय धुवून आले आणि संधीला बसले. का रे, संध्या वगैरे झाली की नाही तुझी, त्याने मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने फुटफुटत असे. नाही केले करतो असे मी म्हटले. ते चुलीजवळ काय बायकांसारखा बसला आहेस, उठ, संध्या वगैरे करायची, ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच तर तो आलाय, दमला आहे, अगदी गळून गेल्यासारखे वाटते आहे. म्हणाला, जरा बसला आहे. श्याम, जा संध्या वगैरे कर. मी उठलो आणि पाटावर बसलो. भस्माने बोट कपाळास फासले आणि आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला अर्धे सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही, आणि हे केवढे डोके वाढले आहे, हजाम मिळत नाही वाटते तुला, नुसता कावळा झाला आहेस. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले होते की डोके करून घे म्हणून, का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली आहेत. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाहीतर लख्या न्हाव्याला बोलावून आण आणि डोके तासटून घे, नाहीतर इथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होतो आणि मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना, त्याचा स्फोट झाला. झाले काय रे रडायला, कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके, तिथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसेल केले तेव्हा पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. उगी संध्या झाली का? आरती करा, मी पाने वाढते, भुकेलेला असशील. आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विषाचा अनुभव येत होता. उन्हाळा व पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता. आरती झाली, पाने वाढली, आम्ही जेवायला बसलो. आईने मला दही वाढले, मला वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले आणि त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते तरी चटकन पाणीच बाहेर आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो, आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री जे दही दिले त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती, ती पैशा अडक्यामध्ये नव्हती. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. मी गाणे आई म्हणत असलेले ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा, माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पान्हा पाजित होती. मी उठलो, आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल, चल मला निजव, थोडा वेळ धोपट, राहू दे पोतेरे. मुलापुढे आईचे काय चालणार. मी जणू त्यावेळी कुकुले बाळच झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या. ती ओव्या ऐकता ऐकता मी आईला म्हटले, आई, मी आपला निघूनच जातो, मी इथे राहत नाही. मी आलो आणि भाऊ मला किती रागे भरले. ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको रे श्याम करू, हे चांगलं आहे का? अरे, ते बोलले तरी त्यांच्या मनामध्ये काय असते? बाहेर कोणी अपमान केला असेल, त्याचा राग असेल म्हणून तुला बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत नाही का? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले, तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात. ते तू या शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झाला तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का? आई मला समजावीत होती. केसात कसला घालाय धर्म? मी म्हटले. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू कारे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळीस मला नीट पटवून सांगता आले नाही, परंतु आज मला हे सारे कळले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म आहे. जी गोष्ट आपणा आश्रमवासियांना सांगायला नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित, मंगल यासाठी करणे म्हणजे धर्म.
बोलणे, चालणे, उठणे, बसणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजेच हवा. धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कुठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे, स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागून जाणार होतो, परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे आणि बावळट नव्हते. आई कामधाम करायला निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो. नाव्याला बोलावून आणले. आमच्या पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यायचे. मग वर्षभर त्याने हजामती करायला त्या घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावायला यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आता खेड्यांतूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा नावी म्हणजे घरोब्याचा. काय श्याम, लयशी डोई वाढवलीयस, असे त्याने विचारले. मी त्याला म्हणजे, गोविंदा, तुझा हात हलका आहे. ते कापातले नावी फार अडवतात. माझे शब्द ऐकून गोविंदाला बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले. तवसे म्हणजे जून झालेली कातडी. कोकणामध्ये अशी तवशी घरात टांगून ठेवतात आणि बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले आहेत, पातोळे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पाने सुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटतं. श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळात जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशनी करीत आहोत. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो, शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोळे आवडेत म्हणून बाहेर हिंडायला जाऊन तवसे घेऊन आले. त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो. असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम. या 2 शब्दही त्या प्रेमाला, भक्तीला सहन होऊ नयेत. 2 शब्दांनीच ती मरून जावी तसे त्यांना वाटले होते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घेऊन विस्तव पेटवला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले आणली होती. त्यात जास्वंदीच्या फुलांची डेके वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटामध्ये निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमुटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरंडीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीच नैवेद्यास दूध ठेवले आणि भस्माची पडगुळी पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांनी पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली, ती खिसली, हळदीची पाने पुसली, कोळीष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंबण्यासाठी मी लागलो. मला अगदी पातळ लिपता येत असे. तांदळाचे पीठ काकडीच्या किसात मिसळतात, त्यामध्ये गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरायचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालायचे आणि वाफेवर ते उकडायचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीचे निरांजन लावून त्यांनी नेऊन दिले. ते उगीच आग गाठ्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळात गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोलू का? पातोळा कशाबरोबर खायचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेही अन्नशुद्धी करून घेतात. कोकणामध्ये तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खवायचा, मग तो खोवलेला नारळ थोडे कडक पाणीवर थोडे मीठ घालून चांगला कुस्करायचा आणि नंतर तो पिळून त्याचा रस काढायचा. हा नारळाचा रस, त्याला अंगरस म्हणतात. तो फारच खमंग आणि उत्कृष्ट लागतो. त्या अंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी अशी पक्वान्ने कोकणामध्ये खातात. मी चांगला घट्ट अंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणी झाली. त्या दिवशी मला फार आनंद झाला होता. श्यामला वाढ ग, आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ, वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10 उठाबशा काढ, अंगणातले गवत बेनूत टाक, त्या झाडाला 4 कशा पाणी आणून घाल, देवांना 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारीत नसत.
आमची जेवणे झाल्यावर आई जेवायला बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्या सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला आणि म्हणाला, आई जाऊ? कुठे रे बाबुल्या? मी म्हटले, आईला आहे माहीत. जाऊ का? त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण श्लोक बीक म्हणत बसू नको. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असो. मी विचारले, आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जायचे आहे. सावड आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यायला येतो. एरवी कुठे बाहेर जायच्या वेळी नाही विचारायचा लबाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेळगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नसते गोड लागले, घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली आणि हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने? त्याचे तुमच्यावर किती प्रेम आहे श्याम. अरे, मी अशी आजारी मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी पुशीत नाहीत. गरीबाला कोण? तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख. असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ. तुम्ही काळ नका होऊ. जर काळ आला तर त्याला हकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचे जेवण झाले. मीही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणी जमवली व बाहेर घासायला नेली. आईची भांडी घासली. मी विसळली. नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे कडत पाण्याने धुतली. सदानंदांची लहानशी कोंडुली धुतली. ती त्याच्यावर दूध विरजण ठेवावे लागे. विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाने खाली विस्त हवा का तिने पाहिले. याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फऱ्यामऱ्याची आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावी. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदामध्ये गेला. आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतही केली होती. ती आम्ही प्यालो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेवला होता. उडदाचा पापड व मेथकूट तिने वाढले. भातामध्ये 2 तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनीही ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जायला निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीला ये हा. पाय फार दुखत असले तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी, द्यावे 2 आणे आणि यावे. जप असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावंडास कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोहोचवायला आले. पुढेही बेहड्यापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते तेथे एक मोठे बेहड्याचे झाड असते. ते माघारी गेले. मी एकटाच चालू लागलो. आई बाबांचे प्रेम मनात घेऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत होतो. आणि आता परत जाताना भरपूर प्रेम मिळाल्यामुळे हृदय भरवून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला रडतोयस? तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटले, माझे आईबाप आहेत. ते तुझ्यावर प्रेम नाहीत करत का? तुला घालवून लावले नाही का त्यांनी? नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ? खरेच कसा बरं उतराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला आणि मीही जल्दीने चालू लागलो.